नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। माझ्या समवेत भाजपचे युवा नेते माननीय रामचंद्र हातळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील साहेब नमस्कार। नमस्कार। आज जत तालुका भाजपचे विधानसभा प्रमुख माननीय तमनगौडा रवी पाटील यांचा वाढदिवस संपन्न होतोय। वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? तमनगौडा रवी पाटील यांच्याविषयी बोलायचं म्हणजे खूप मोठा विषय आहे। हा विषय आपल्याला आज दिवसभर झालं तरी न संपणारा विषय आहे। महत्त्वाचा मुद्दा मी काही गोष्टी सांगू शकतो। तमनगौडा रवी पाटील म्हणजे आज जत तालुक्यामध्ये एक जत तालुक्याला भेटलेला एक हिरा आहे असं ह्या मताचा मी स्वतः आहे। जत तालुक्यामध्ये रवी पाटील घराणं म्हणजे खूप मोठं घराणं आहे। रवी पाटील घराण्याचं जत तालुक्यामध्ये चांगलं सामाजिक आणि राजकीय सर्व क्षेत्रामध्ये रवी पाटील घराण्याचं सहभाग नेहमीच राहिलेला आहे। आणि रवी पाटील घराण्याचं पहिला महत्त्व म्हणजे काय, रवी पाटील हे आपल्या पूर्व भागातील एक जाडुला गावामध्ये राहणारे हे कुटुंब आहे। रवी पाटील घराण्याचं एक त्यांचे आजोबा सिद्धरामप्पा रवी पाटील, त्यांचे चुलता शिवणगौडा रवी पाटील आणि तमनगौडा रवी पाटील यांचे वडील ईश्वरप्पा गौडा रवी पाटील, त्यानंतर त्यांचे बंधुराजे पंपगौडा रवी पाटील, त्याच्यानंतर स्वतः तमनगौडा ईश्वरप्पा रवी पाटील हे शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून हे काम पाहिलेलं आहे। आणि एक रवी पाटील घराण्याचं म्हणजे तमनगौडांच्या आजोबांनी केलेलं काम 72च्या काळामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता आणि त्यांच्या आजोबांनी दुष्काळाच्या पिरियडमध्ये जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं शेतसारा त्यांनी भरलेला होता। एक रवी पाटील घराणे हे एक तालुक्यामध्ये त्यावेळी खूप मोठी म्हणजे 72च्या दुष्काळामध्ये पैसे भरणे आणि आता ते काय परिस्थिती असेल आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीला ह्याचं अभ्यास आहेच। आणि आता सध्या त्याच्यानंतर त्यांच्या चुलत्यांनी मार्केट कमिटीचे सभापती म्हणून चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर त्यांचे आजोबा ज्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये झडपी नव्हती म्हणजे जिल्हा परिषद हे नाव नव्हतं, त्यावेळी लोकल बोर्ड असं नाव होतं। लोकल बोर्ड ते लोकल बोर्डाचे ते सदस्य होते आणि त्यांचे वडील हे पण जिल्हा परिषदेचे सदस्य होते। त्यांचे बंधुराज पंपू पाटील हे पंचायत समितीचे सदस्य होते। आता रवी पाटील साहेब हे त्यांची सुरुवात सोसायटीचे चेअरमन पासून ते सभापती झाले। आता सध्या 2024चे ते फिक्स आमदार राहणार आहेत, कारण की जत तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप मोठी अशी भावना आहे। जत तालुक्यातील सर्व जे काय माता भगिनी असतील, जत तालुक्यातील मतदार बंधू असतील, मतदार बंधूंच्या मनात एक असा निश्चय मतदारांनी केलेला आहे की जत तालुक्यातला भूमिपुत्र हाच आमदार असावा आणि हा आमदार भूमिपुत्र म्हणजे कोण असावा, तमनगौडा रवी पाटलासारखा एक धडपडणारा नेता असावा। रवी पाटील यांनी एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या गावामध्ये कोणताही शब्द दिला, तो शब्द न माघारी घेणारा व्यक्ती आहे। कोणतंही काम असो, कोणत्याही क्षेत्रात असो। आता मी सांगतोय, रवी पाटील साहेबांनी 2 टप्प्यामध्ये पदयात्रा काढली आणि त्या 2 टप्प्याच्या पदयात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये फिरत असताना पायी चालत असताना रवी पाटील साहेबांच्या सोबत 300 कार्यकर्ता असायचे आणि गाव आल्यानंतर त्या प्रत्येक गावामध्ये माता भगिनी त्यांच्या स्वागतासाठी यायचे आणि ग्रामस्थ यायचे। त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक जमायचे। त्यामध्ये साहेबांनी ही पदयात्रा काच काढलं, याचं कारण मूळ उद्देश असा आहे की जनकल्याण पदयात्रा जो आहे, हा पदयात्रेचा उद्देश म्हणजे जे शासनाचे योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवणे आणि जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते शासन दरबारी पोहोचवणे, ह्या उद्देशाने तो पदयात्रा काढला होता। आणि आता प्रत्येकाच्या गावात जाणे म्हणजे प्रत्येकांना भेटायला जाणे म्हणजे थोडक्यात आता काय, साहेबांनी असं ठरवलं आपण प्रत्येकाच्या गावात जाणार आहे तर आपण एक काहीतरी त्या ग्रामस्थांना तिथल्या माता माऊलींना काहीतरी एक भेट वस्तू म्हणून द्यावी। आणि रक्षाबंधनचं सण तोंडावरती होतं। रवी पाटील साहेबांनी जेवढे आता गाव दौरे झाले, जेवढे कमीत कमी 65 ते 70 गावांचा दौरा झालेला आहे, ह्या दौऱ्यामध्ये प्रत्येक
गावामध्ये माता भगिनींना त्यांच्याकडून एक भाऊ म्हणून एक भेटवस्तू प्रत्येक महिलांना त्यांनी दिलेला आहे. पहिल्या टप्प्यात कसा प्रतिसाद मिळाला? पहिल्या टप्प्यामध्ये सर असं होतं की उमदीपासून आम्ही सुरुवात केलेलो होतो. कुठली कुठली गावं घेतली? उमदीमध्ये बघा सर, सर्वप्रथम उमदी, हळ्ळी, बालगाव, त्यानंतर बोरगी. हा पहिला मुक्कामचा बोरगीला होता. बोरगीनंतर मरबगी, असं करत आम्ही संकला गेलो आणि संक नंतर दरीवडची मुचंडी करत आम्ही रावळगुंडवाडीला आलो. रावळगुंडवाडी ते करत असं सर्व आम्ही बिळूर करत जतला पहिल्या टप्प्याची समाप्ती झाली. हा, समाप्ती पहिल्या टप्प्याची जत मध्ये एक मोठा मेळावा घेतला. बिळूर मध्ये खूप मोठा मेळावा घेतला गेला. त्या ठिकाणी कर्नाटक राज्याचे तसे माजी खासदार, माजी मंत्री, आता सध्याचे विद्यमान आमदार करणार म्हणजे बिजापूरचे बसनगौडा यत्नाळ म्हणून एक दमदार नेता, रवी पाटील साहेबांच्या वरती नेहमी आशीर्वाद ठेवणारा नेता आहे. हा नेता रवी पाटील साहेबांच्या सभेसाठी साहेबांनी एक सांगितलं, साहेब तुम्ही आमच्या सभेला यावं लागेल. मी एक जनसंवाद यात्रा काढलेला आहे. साहेबांनी एकाच फोनवरती बसनगौडा पाटील सारखा मोठा नेता बिळूर सारख्या गावामध्ये कर्नाटक मधून जतला सभा घेण्यासाठी आले ते, आणि सर्व त्यांनी सभेमध्ये त्या ठिकाणी एक विषय निर्माण झाला. बसनगौडांनी भाषणामध्ये सांगितले की बाबा, जत तालुक्यातली जनता बिजापूरच्या बॉर्डरवरती असणारी खूप आहेत, कर्नाटकच्या बॉर्डरवरती असणारी जनता आहे. जत तालुक्यातल्या जनतेना पाणी 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 असा हा विषय नेहमी मी ऐकत असतो. पाणी हा विषय आणि काहीतरी पाणी संघर्ष समिती असंही काही मी ऐकलेलं आहे. आणि काही लोक जत तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ द्या असं जत तालुक्यातल्या जनतेनं महाराष्ट्र सरकारला सांगतं. आणि त्यावेळी बसनगौडांनी हे सांगितलं, तुम्ही पाण्यासाठी हा विषय आहे तर तुम्ही तम्मणगौडांना तुम्ही हा आमदार करा आणि हा तुमचा कर्नाटकमध्ये येण्याचा विषयच राहणार नाही, पाण्याचा विषयच राहणार नाही. हे त्या ठिकाणी बसनगौडा पाटलांनी बोललेला शब्द आहे साहेब. आणि हे खरोखर जनतेला पटलेला विषय आहे. आणि अजून खरंच आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जो काय आता पदयात्रा चालू आहे, या पदयात्रेमध्ये पश्चिम भागामध्ये पूर्व भागापेक्षाही चांगला प्रतिसाद आहे. ज्या गावामध्ये आम्ही जातो त्या गावामध्ये स्वागत केलं. काही नेते होते, नेते मंडळ होते, सरपंच होते साहेब. त्याचबरोबर खरोखर सांगतोय तुम्हाला, काल एका ठिकाणी मी कोसारी या गावाच्या इथे गेलो. एक कार्यकर्ता धावत आला. अचानक काय झालं तो म्हणलेला, तो त्याच्या हातात एक ताट पीठ घेऊन, तो कुंकू बिंकू काय काय घेऊन, तो साहेबांचं नाही म्हणला, मला साहेबांना पुढे जाऊ दे ना. नाही म्हणला, साहेब तुमचं पाय धुवायचं आहे, मला पाय धुवून पूजा करायची. आम्ही हे काय प्रकार आहे? साहेब म्हणले नको, असं नको रे बाळा, असं काय नसतं. नाही म्हणलं, साहेब माझ्यावरती तुमचा उपकार माझ्यावरती एवढा आहे ना, मी माझं आयुष्य परंपरा मी तोडू शकत नाही. आणि तुम्ही असं पदयात्रा काढत आलेला आहात, त्या पदयात्रेमध्ये तुमचा उपकार माझ्यावरती आहे, मी एवढं तुमच्यासाठी छोटंसं काम करू शकतो. तो ऐकायलाच तयार नाही. पुढं यात्रा जाऊ दे ना. आणि तो स्वतः साहेबांचं पाय धुवून साहेबांची पूजा केला. असं युवक मित्रांचं साहेबावरती अतिशय प्रेम आहे साहेब. आणि अजून असा एवढा मोठा इतिहास आहे की ज्या गावामध्ये तुम्ही आता जाल, कट्ट्यावरती बसलेले आजोबा, काका, मामा हे जे काय बसलेले आहेत ना, गावगाड्यामध्ये चांद्यापासून ते बांद्यापर्यंत एकच विषय गावगाड्यामध्ये चालू आहे की ह्या 2024चा आमदारकीचा आमदार म्हणजे भावी आमदार तम्मणगौडा रवी पाटीलच राहणार आणि 100% आमदार रवी पाटीलच होणार. गावगाड्यातल्या कुठे कट्ट्यावरती कुठे बसलेले लोक हे चर्चा करतायत. जत तालुक्यामध्ये आता एकंदरीत बघितलं तर पहिल्या टप्प्यातली पदयात्रा सक्सेस झाली. दुसऱ्या टप्प्यातली सुद्धा पदयात्रा एकदम सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. आज त्यांचा वाढदिवस संपन्न होतोय. जत तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपमध्येच अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्याविषयी काय सांगता? सर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकांना इच्छा व्यक्त करणं हे त्यांचा अधिकार आहे. दुसरा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीने जत तालुक्यामध्ये एक दिग्गज नेता विलासराव जगताप साहेब होते. काही कारणावस्तव विलासराव जगताप साहेब हे भाजपला राजीनामा दिले आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष म्हणजे आता तम्मणगौडा रवी पाटील साहेब हे भाजपमध्ये 10 वर्षापासून काम करत आहेत. पण त्यांच्यावरती 1-1.5 वर्षापासून खूप मोठी जबाबदारी दिली सर, खूप मोठी जबाबदारी दिली. जत तालुका विधानसभा निवडणुका प्रमुख म्हणून तम्मणगौडा रवी पाटील साहेबांना दिलं गेलं.
त्यानंतर रवी पाटील साहेबांनी ज्या काही मोदी ॲट 9चे कार्यक्रम असतील किंवा ज्या काही मोदी साहेबांच्या योजना असतील किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या योजना असतील, ज्या भारतीय जनता पार्टीच्या योजना असतील, हे जत तालुक्यातल्या प्रत्येक गावगाड्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्याचं काम रवी पाटील साहेबांनी केलेलं आहे. एक विषय तुम्हाला रवी पाटील साहेबांबद्दल हे सांगू इच्छितो मी की जे काय आता आमदारकीसाठी इच्छुक आहेत ना हे उमेदवार, विषय असा आहे की मूल जन्माला घालणं सोपं असतं. मूल जन्माला घालणारा नेता म्हणजे मूल जन्माला घालणारा वेगळा आणि ते मूल गुटगुटीत झालं, गोरं झालं, गुबगुबीत झालं, ये रे सोन्या म्हणून मांडीवर बसून घेणारी काही लोक जत तालुक्यात आमदारकी इच्छुक हे पाहत आहेत. पण हे काही योग्य नाहीये. खरोखरच ज्या भारतीय जनता पार्टीसाठी भारतीय जनता पक्षाचं काम प्रत्येक म्हणजे गावगाड्यातल्या प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम जर खरं कोणी केलं असेल तर हे तम्मनगौडा रवी पाटील साहेबांनी केलंय. आणि खरंच श्रेय ह्या तुम्ही पण पाहिला साहेब आणि जे माझे सर्व तुम्ही पण सिनियर पत्रकार साहेब आणि तुमच्याबद्दल म्हणजे सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे. तुम्हाला पण हे विषय माहित आहे. आता तालुक्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप साहेब होते, त्यांचं काही कारणावस्तव संजय काकाशी किंवा त्यांचं काही जमलेलं नाही आणि ते थोडंसं साईडला झाले. विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत आहेत. आजी माजी आमदारांनी मिळून एवढी मोठी ताकद लावली, एवढी मोठी फळी केली. विशाल पाटील साहेबांचा प्रचार केला, दाबून प्रचार केला. इथं जत तालुक्यामध्ये तम्मनगौडा रवी पाटील साहेब हे विधानसभा निवडणूक प्रमुख असून यांच्या एवढ्या दोन मोठ्या शक्तींच्या समोर जत तालुक्यामध्ये संजय काकांना सर्वात म्हणजे 10,000चा लीड हे रवी पाटील साहेबांच्या मुळे मिळालेलं आहे. आता काही लोक सांगत असतील त्यामध्ये मी पण भागीदार आहे. हो 100% तुम्ही भागीदार आहात. पण तुम्हाला मानणारा वर्ग किती आहे हे बघा ना तुम्ही. महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक जण सुटला, गुडघ्याला बासिंग बांधून फिरायला लागला, मी आमदार होतो. काही लोक अलीकडच्या काळामध्ये आलेले आहेत साहेब, खासदारकीच्या इलेक्शनच्या आधी ते पक्ष प्रवेश केलेले आहेत, ते आता आमदारकीचे स्वप्न बाळगत आहेत. काही लोक बाहेरच्या तालुक्यात आलेत, आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. तुम्ही या 100% इच्छा व्यक्त करा. पण ह्या तालुक्यामध्ये खरंच तर भारतीय जनता पार्टीचं काम जर कोण करत असेल आणि जो भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम घरोघरी पोहोचवत असेल आणि युवकांच्या मनामध्ये जर हा कार्यकर्ता आहे आणि माता माऊलींच्या मनामध्ये हा कार्यकर्ता आहे, तम्मनगौडा रवी पाटला आमदार हवा आहे, हे खरंच हे जत तालुक्या म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. हे लोक जे काही करतायत ना हे काय पोटतिडकीनं करायला लागले. काही लोकांना असं वाटतं मी पण काहीतरी स्टंटबाजी करावं किंवा मला पण काहीतरी बघू, आता माझं थोडंसं ताकद दाखवावं, उद्या कोणीतरी इलेक्शन आल्यानंतर ए बाबा थोडं घे आणि साईडला बस अशी म्हणण्याची अवस्था आहे का, या हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. खरंच सत्य परिस्थिती सांगतो साहेब, ह्या तालुक्याचं तिकीट तम्मनगौडा रवी पाटलांनाच भेटलं पाहिजे. मी एक साधा सामान्य कार्यकर्ता म्हणून एवढं सांगू इच्छितो, जर भारतीय जनता पार्टीचं जर तिकीट तम्मनगौडा रवी पाटलांना नाही भेटलं, जत तालुक्यामध्ये महाराष्ट्रामधला 288 विधानसभामध्ये जर 288 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धोका भेटणार आहे. हे माझ्याकडून मी तुम्हाला आणि तालुक्यातल्या जनतेचा अभ्यास करून आणि मी स्वतः एक जाणीवपूर्वक आणि एक प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो, हे जत तालुक्याला फटका बसणार आहे. कारण काम करणारा वेगळा आणि दुसरा जर नौका जर इथं कोण येत असेल तर हे जत तालुका खपून घेणार नाही. जत तालुक्यातल्या प्रत्येक जनतेला साहेब तुम्ही पण म्हणजे प्रत्येक गावोगावी जाता, प्रत्येक गावोगावी म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून सिनियर पत्रकार म्हणून तुम्ही माहिती घेत असता. जत तालुक्यामधल्या प्रत्येक जनतेला म्हणजे काय वडीलधारी मंडळ कुठे बेटा त्यांना भूमिपुत्रच आमदार पाहिजे आणि बाहेरचा चालणारच नाही, भूमिपुत्रच पाहिजे. आपण पाहता साहेब आतापर्यंत तुम्ही ते बामणे साहेबापासून जे आपल्या तालुक्याची जे विभागणी झाली, तालुक्याचा पहिला आमदारापासून आतापर्यंत जे आमदार आहेत बाहेरचे आमदार 6 होऊन गेले. 6 आमदार म्हणजे 30 वर्ष आपला तालुका पाठीमागे गेलेला आहे. परत आणखीन एक आपण बाहेरचा आमदार म्हणून आपण आपला तालुका मागे घालवायचा आहे का? सध्याची परिस्थिती खूप बेकार आहे. जत तालुक्यामध्ये विद्यमान आमदार साहेब जे आहेत, विद्यमान आमदार साहेबांनी कोणते नवीन उद्योगधंदे नाही आणले साहेब आणि त्यांच्याकडे कोणताच असं आमदार म्हणून 5 वर्षामध्ये केलेलं एखादं कार्य त्यांनी सांगावं. त्यांनी एखादा खूप मोठी शिक्षण संस्था काढलेला आहे किंवा खूप मोठा एखादा कारखाना रोजगार आणि सुशिक्षित बेरोजगारासाठी त्यांनी उद्योगधंदे आणले, असं काहीच नाही झालं. नेहमीच जत तालुक्याने हे खेळ खेळलेला आहे की तुमची बबलेश्वर म्हैसाळचा 1.25 टप्पा, तुमची बबलेश्वर म्हैसाळचा 1.25 टप्पा, ह्याच हेतूने राजकारण चाललेलं आहे. फक्त तुम्हाला सांगतो
तम्मणगौडा रवी पाटील आणि तम्मणगौडा सारख्या युवकाला जर तुम्ही आमदार केलात, त्यांचं एक विजन आहे आणि मी नेहमी कधीतरी त्यांच्या ऑफिसला जात असतो, भेटत असतो, बघतो विजन काय आहे. आणि मी स्वतःच आम्ही एकदा आमचे मित्रमंडळींना घेऊन आम्ही विचारलं, तुम्ही खरंच आमदार म्हणून तुमची इच्छा आहे, हो तुम्ही होणार आणि 100% होणार, त्यात काय वाद नाही आहे. विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्याकडे हा विजन आहे, मला जत तालुक्यासाठी काय करायचं आहे. रवी पाटील साहेबांनी सांगितलं सुशिक्षित बेरोजगारी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक विषय आपण राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडून खूप मोठं तरुणांना उद्योगधंदे करण्यासाठी निधी भेटतो सर, त्याला सबसिडी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हे ह्या तरुणांना आपण सांगितलं पाहिजे आहे. आपण स्वतःहून एक काहीतरी समाजामध्ये काम करत असताना मोठमोठे कंपनी कारखाने आपण उभा केले पाहिजे आहे, रोजगाराला उद्योगधंदे दिले पाहिजे आहेत. आता बऱ्याच महिला मंडळी आहेत, महिला बचत गट आहेत, महिला बचत गटवाल्यांना त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांनाही त्या बचत गट मार्फत त्यांना क्लस्टर टाईप मोठमोठे कारखाने उद्योगधंदे चालू करता येत आहेत. आणि आपण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे जत तालुका शेतीप्रधान तालुका असल्यामुळे जत तालुक्यामध्ये दुधाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे. दूध उत्पादनासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात दुधाचं काहीतरी इथं व्यवसाय चालू करतो. दुधाचे मोठमोठे आपण इथं दूध उत्पादन प्रक्रियेवरती कारखाना आणू शकतो. असे खूप त्यांच्याकडे विजन आहे. आता रस्त्यांचं विजन सांगितलं त्यांनी. आता कुठून रस्ता कुठं कनेक्टिव्हिटी झाला पाहिजे, आपल्या तालुक्यामधून हवे घ्यायला पाहिजे. कारण की ज्यावेळी हवे जातो त्यावेळी म्हणजे तालुक्याचा विकास व्हावा लागतो. आज जाणाऱ्या रोड शेजारी असणारे सगळे गाव डेव्हलप होतात. बरेच विजन त्यांच्याकडे आहे. विजन असणारा हा नेता आहे. हा नेता 100% हा जत तालुक्याचा आमदार होणारच आहे. हाच आमदारकीसाठी जर कुठंतरी रवी पाटलांच्यासाठी कुठं गद्दारी जर होत असेल, जत तालुक्यातील जनता हे खपून घेणार नाही साहेब. 100% मी सांगतो. कुठेतरी चुकून बसून कुठे घातपात जर होत असेल, कुणीतरी काहीतरी खेळ करत असेल आणि हे जिल्ह्यांच्या नेत्यापासून ते राज्यांच्या नेत्यापर्यंत, आणि हे जिल्ह्याच्या नेत्यांनाही माहित आहे की राज्याच्या नेत्यांनाही माहित आहे रवी पाटलांनी मागच्या 2 वर्षामध्ये काय काम करताय. पक्षासाठी, पक्षवाढीसाठी कोणतंही काम करायला साहेब, सामान्य एखादा कुठलंही तुम्ही बैठक घ्या. आपला तालुका एवढा मोठा आहे की जत पासून गिरगाव आपलं 65 किलोमीटर आहे सर. इकडे आपण वाळेखिंडी हे बघा 30-35 किलोमीटर आहे. इकडे खाली वज्रवाड हे गावाची लांबी बघा. लोकांना कार्यकर्त्यांना बोलवून एवढं सोपं नाही. इथं आल्यानंतर प्रत्येकांना आपल्याला चहा पाणी खर्च हे सगळं करावं लागतं. हा नेता एकमेव नेता असा आहे की कुठल्याच कार्यकर्त्याच्या खिशाला धक्का न लागता, म्हणजे खिशातून कुठल्याच कार्यकर्त्याने 1 रुपया नाही घालायचं आणि स्वतःच्या खिशातून पैसे घालून कुठलाही कार्यक्रम घेत असतो. समाजसेवेमध्ये काल आम्ही एका कोसारी सारख्या गावामध्ये गेलतो सर. कोसारीमध्ये काय झालं, तिथले कार्यकर्ते ह्याच्या आधी रवी पाटील साहेब विधानसभा प्रमुख झाल्यानंतर त्या कोसारीला गेले होते. कोसारीला गेल्यानंतर एक विषय असा झाला, तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं साहेब आमचं हे मंदिर आहे, मंदिरांच्या शेजारी आम्हाला एक खोली पाहिजे. आणि साहेबांनी त्यांना सांगितलं जे काय तुमची जागा आणि हे सगळं कागदपत्र तयारी करा आणि याचा पाठपुरावा मी करून काही करून तुम्हाला एक खोली बांधून देतो. आणि तिथल्याच प्रतिष्ठित व्यक्ती चव्हाण सर म्हणून आहेत, ते चव्हाण सरांनी सांगितलं हे रवी पाटील साहेबांनी सांगितलेलं होतं, पण ते आमच्याकडून राहिलेलं आहे. पण एक जण मध्येच उठून उभा राहिला, पण ते आमची खोली झालंच पाहिजे आहे. त्यावेळी ऑन द स्पॉट तम्मणगौडा रवी पाटील साहेबांनी 1 लाखाचा चेक दिला. ह्याच्या आधी डबलापूरमध्ये एक आजीबाई, त्यांचं काही मुलं नाहीत, बाळ नाही, असं बऱ्याच म्हणजे अडचणी आहेत, त्यांना कोण सांभाळत नाही किंवा अशा अडचणी आहेत. त्यांना साहेबांनी, ती आजीबाई भेटले, साहेबांनी त्यांना लगेच एक चेक दिला, 25,000चा चेक दिला. बऱ्याच ठिकाणी असेल कोणाचे घर जळलेलं होतं, काही आम्ही जाता जाता हे पदयात्रेमध्ये आम्ही पण आर्थिक मदत, प्रत्येकाला आर्थिक मदत करत साहेब गेले. आणि साहेब आता असा विषय आहे की 5 वर्षामध्ये सभापती असताना काय काय कामं केली. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी 300हून शाळा खोल्या सभापती असताना जत तालुक्यामध्ये बांधून दिलेल्या आहेत. आणि 3 खूप मोठे आरोग्य केंद्र त्यांनी जत तालुक्यामध्ये आणलेले आहेत. उप आरोग्य केंद्र, जे उप आरोग्य केंद्र म्हणतो त्याचे बऱ्याच 60-65 केंद्र त्यांनी तालुक्यामध्ये केले. बऱ्याच ठिकाणी आताही त्यांनी काल एका ठिकाणी गेलेले होते, त्या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे त्यांनाही त्यांचा पाठपुरावा करून त्यांचं त्या आरोग्य केंद्रासाठी ते पाठपुरावा करणार आहे. आणि एका कासलिंगवाडी गावामध्ये असा विषय होता की सर पाटील वस्ती, अजून काहीतरी वस्ती आहे तिकडे,
तिथे ना आमदार फंडातून येत ना कोणत्या फंडातून तिथं त्या रस्त्याला जाण्यासाठी खर्च म्हणजे कुठल्याच फंडातून पैसे भेटत नाही. आणि एक माई माऊली उठून उभं राहिले सभेमध्ये, ते म्हणले की आतापर्यंत जेवढे आमदार आले, खासदार आले, जेवढे नेते मंडळ आले, बरेच आले, प्रत्येक जणांनी सांगितलं आम्ही हा आमचा रस्ता करून द्या, रस्ता करून द्या, आणि कुणीच केलेलं नाहीये. हे आता तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्या हातनं तरी होतं का हे बघा. साहेबांनी लगेच सांगितलं, लगेच तिथल्या सरपंचाला बोलवलं, म्हणलं काय असेल ते JCB पोकलँड काय लागणार आहे मुरुम त्याची तुम्ही तयारी करा, त्याचं जे काय खर्च येईल मी माझ्या स्वखर्चातून देतो, असा म्हणणारा हा व्यक्तिमत्व आहे. आणि कुठून ना अजून त्यांच्याकडे कोणतेही संविधानिक फंड नसताना, सर कुठलाही संविधानिक फंड नसताना जत तालुक्यामध्ये त्यांनी कमीत कमी 40 कोटीच्या आसपास फंड आणलेले आहे. ग्रामीण, शहरी, त्यानंतर केंद्रीय रस्ते म्हणजे रस्ते कनेक्टिव्हिटी आहेत, असे 40 कोटीचा फंड जत तालुक्यामध्ये रवी पाटील साहेबांनी आणलेला आहे. आता तुम्ही आता थोडक्यात एवढंच सांगायचं आहे का आपल्याला एवढं बोलावं लागतं का असं वाटतं, कारण की हे जे काय नवीन आता सध्या चालू आहे ना सर, जत तालुक्यामध्ये पोटदुखी म्हणजे जे आमदारकीचे जे ढोंग घेऊन जे फिरायला लागले, मीच आमदार. खरं खरं सांगतो साहेब, मी काही लोकांच्या कार्यकर्त्याकडनं ऐकलं, एक सर म्हणे भागदूर तो खूपच अतिहुशार आहे, तो म्हणे या माझ्या गावात, या म्हणे माझ्या गावात चला, माझा आमदारकीचा काय म्हणतात त्याला तिकीट, त्याला आपण म्हणतो कोणता फॉर्म, एबी फॉर्म माझा तयार आहे म्हणे, माझ्या घरात त्या एबी फॉर्म तयार आहे. अरे म्हटलं खरंच आम्हाला पण वाटलं होऊ शकतं असं काहीतरी, काय जादू असेल यांच्याकडे. परत तोच माणूस तिथून 30 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक गाव आहे मोठेवाडी म्हणून, त्या गावामध्ये त्यांनी सांगितलं मी माझ्या खिशात तिकीट घेऊन फिरतो म्हणे, खिशात त्या बहादुराने असे सांगितलं. सर काय परिस्थिती आहे, म्हणजे हे एबी फॉर्म ह्यांचं तिकीट, खिशात तिकीट, अरे एवढं का तुम्हाला फिरावं लागतं, तुम्ही काय असं करता, एवढं सर्व तुमच्याकडे आहे तर तुम्ही घरात बसून तिकीट घ्या ना. अहो एक तरी महत्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे झोपेची श्रम घेणारे लोक आहेत खूप आहेत इथं, ह्याचं काही इथं चालणार नाही सर. अशी लोक जत तालुक्यामध्ये कोणी होणार नाही. आणि तुम्हाला खरं सत्य परिस्थिती सांगतोय, जो माणूस प्रामाणिक म्हणजे श्रम का फल मिठा होत आहे असं म्हणतात ना सर, श्रम का फल मिठा होते अशातला हा प्रकार आहे. आणि 100% सत्याचा विजय हा नेहमीच आहे. आणि खरोखर प्रामाणिकपणे काम करणारा हा कार्यकर्ता आहे तम्मणगौडा रवी पाटील. आता बरेच कार्यकर्ते आहेत, मी खरोखर सांगतोय, आता इथं रवी पाटलांचे कार्यकर्ते भरपूर येतात, भरपूर म्हणजे भरपूर. बऱ्याच लोकांना बरेच अडीअडचणी असतात सर. आता आपण सर्व शेतकरी कुटुंबातले लोक असल्यामुळं कोण साहेबाकडे येतं, साहेब मला खूप कर्ज आहे, खूप कर्ज झालेलं आहे, कुठंतरी कर्ज करा, बँकेचं कर्ज करून द्या. ते काही त्यांच्या मागचेच काहीतरी गोंधळ असतं, काहीतरी झालेलं असतं, बँक काय कर्ज द्यायला तयार होत नाही. परत साहेब म्हणतो बाबा बँक काय देत नाही, तोपर्यंत 1-2 लाख घेतो. अशी कितीतरी उदाहरणं मी सांगतो, कितीतरी उदाहरणं सांगतो. बऱ्याच लोकांचं जत तालुक्यामध्ये असं आहे की रवी पाटील साहेब कार्यकर्त्यांची घर चालवण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे सर, कॅपॅसिटी. उगाच कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडत नाहीत. बरेच नेते पाहिले, काही नेत्यामुळं काही कार्यकर्ते बर्बाद झालेले सर. सत्य परिस्थिती आहे. आता सध्या आमच्याकडे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मी बोलवतो तुमच्या समोरच, तुमच्या साक्षीने ते सांगते मी कुणामुळे माझं घर रस्त्यावरती आलेलं आहे. विषय असा आहे की त्यांना सांगायचं बाळा तू ये, ह्या इथे ये, आपली सभा आहे, तो आपला कार्यकर्ता काय तयार होणार, आपले 20-25 गाड्या घेणार, तिकडे जाणार, परत रिटर्न येणार, तिथे गेलं की भाडं नाही भेटणार त्याला, परत तो येणार. एक तरी परिस्थिती नसती, त्यातून 20-25 गाड्या घेऊन जाणे, त्या 20-25 म्हणजे गाड्यात बसलेल्या लोकांचं अरे तिथं जेवायला नाही भेटलं, आम्हाला खायला नाही भेटलं, त्याचा खर्च. अशी बरेच लोक आहेत, बरेच कार्यकर्ते आहेत बाद झालेले आहेत. सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला बरेच उदाहरण देतो मी, नावासहित, आणि ते ऑन रेकॉर्ड ते लोक तुमच्या ह्याच्या मीडिया समोर बोलते. अशी परिस्थिती. अजून बोलण्यासारखे विषय खूप आहे सत्ता. आणि सत्य परिस्थिती असं आहे की मला तुमच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त असू द्या, तुमच्या माध्यमातून आणि वाढदिवसानिमित्त आज मला तुम्ही बोलताना एवढंच सांगायचं आहे की जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, वरिष्ठ नेते मंडळीपर्यंत मी बोललेला एक कार्यकर्ता म्हणून, माझी भावना म्हणून हे वरपर्यंत पोहोचावं. आणि जे सच्चा कार्यकर्त्याला आणि प्रामाणिक भारतीय जनता पार्टीसाठी जो काम करतो त्यांना तिकीट भेटावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या माध्यमातून जाऊ द्या. आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही हे
काय आम्हाला विचारला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभारी आहे. आणि तम्मनगौडा रवी पाटलांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. परत रवी पाटलांना असंच ते शुभेच्छा नसून तम्मनगौडा रवी पाटील हे 2024चे फिक्स आमदार आहेत. याच्या व्यतिरिक्त साहेबांची भरउन्नती होत जाऊ. साहेब आमदार तर होतीलच, 100% आमदार होतील, असंच त्यांना पदावरती पद भेटत जाऊ हीच मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत जत तालुका भाजपचे युवा नेते माननीय रामचंद्र हातळे पाटील. जवळजवळ अर्धा तासामध्ये संपूर्ण या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी उहापोह केलेला आहे. TV1 मराठीच्या आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही वाढदिवसानिमित्त माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांना शुभेच्छा दिल्याबद्दल TV1 मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते सर. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.